आता आम्ही महाराष्ट्रातील गडिंग्लज तालुक्यातील तिरणी गाव, ह्या तिरणी गावामध्ये एक धरण आहे आणि धरणाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्ही आहोत. तिथे एका शेतकऱ्याने विलक्षण काम केलेलं आहे आणि पालेभाज्याचे उत्पन्न घेतलेले आहे. त्या शेतकऱ्याचं उत्पन्न पाहण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. तर आमच्यासमोर एका शेतकऱ्याने एक चांगला विकसित असा प्लांट बनवला आहे. हा प्लांट आहे नवलकोराचा. तर शेतकऱ्याने ह्या प्लांट बनवायसाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा प्लांट नवलकोराचा 15 ते 20 दिवसाचा आहे असं त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. शेतकऱ्याशी आम्ही सुरुवातीलाच थोडं बोललो. त्यांनी आता जेवणाचा वेळ झाला आहे, 12:30-1 वाजलेत. तो जेवणासाठी आता घरी जात आहे. हा तो शेतकरी आहे. त्यांच्याशी गप्पागोष्टी झाल्यानंतर आम्ही हा प्लांटचा व्हिडिओ शूट करत आहोत. तर त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की 15 ते 20 दिवसाचं हे उत्पन्न आहे. हा नवलकोराचा प्लांट आहे. ह्याच्यासोबतच त्यांनी अनेक फळभाज्या लावलेल्या आहेत शेतामध्ये. तर आम्ही हा नवलकोराच्या प्लांटचा व्हिडिओ शूट करत आहोत. आता तो मी पुढे तुम्हाला दाखवतो. ह्या प्लांटमध्ये त्या शेतकऱ्याने मध्ये मक्याचं पीकसुद्धा घेतलेलं आहे आणि ह्याच्या अगोदर 3 महिन्यापूर्वी त्यांनी टोमॅटोची लागवण केली होती ह्या शेतामध्ये. ते टोमॅटोची लागवण झाल्यानंतर त्यांनी नवलकोराचा प्लांट ह्या शेतामध्ये केला आहे. हा प्लांट आत्ता सध्या 15 ते 20 दिवसाचा प्लांट आहे. शेतकऱ्यांनी ह्या प्लांटवरती खूपच मेहनत घेतली आहे आणि छान असा सुंदर हिरवागार असा प्लांट त्यांनी तयार केला आहे. अर्थातच या प्लांटसाठी त्यांनी तिरणीच्या धरणाचं पाणी पण वापरलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की त्याचे स्वतःचे बोरवेल पण आहेत आणि 2 विहिरी आहेत आणि तिकडे पण त्यांचे प्लांट आहेत. तिथे पण त्यांनी फळभाज्याची प्लांट लावले आहेत पुढे. ते आम्ही पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. आता सध्या ह्या शेतकऱ्याने ह्या नवलकोर पिकासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि कमी वेळेत जास्त उत्पन्न कसं काढता येईल हे त्या शेतकऱ्यानं आपल्या बुद्धिमत्तेचा विकास करून केलेला आहे. हा प्लांट खूप छान आहे आणि लगभग ही 18 गुंठ्याची जमीन आहे. नवलकोराचा प्लांट त्यांनी बनवला आहे, बसवला आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आंतरपीक पण तो घेत आहेत. मक्याचं पीक म्हणा किंवा इतर फळभाज्या त्यांनी लावलेल्या आहेत. ते मध्ये तुम्हाला मी पुढे दाखवेन. आता ह्या शेतकऱ्याने ह्या प्लांटवरती त्यांनी जास्तीत जास्त करून ना रासायनिक खतांचा वापर कसा टाळता येईल हा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि सेंद्रिय खताच्या वरती हा प्लांट त्यांनी तयार केलेला आहे. कारण ह्याच्या अगोदर टोमॅटोचं पीक घेतल्यानंतर त्यांनी लगभग 15 ते 20 दिवस ह्या शेताची मशागत केली होती आणि थोडंसं ऊन लागू दे म्हणून त्यांनी प्लांट मध्येच थांबवला होता आणि 15 दिवसानंतर त्यांनी हा नवलकोराचा प्लांट इथे तयार केला. आता हे पीक अनेक 15 ते 20 दिवसामध्ये काढण्यासाठी तयार होईल. जास्तीत जास्त त्यांचं म्हणणं आहे की 1.5-2 महिन्यापर्यंत हे पीक आम्ही मार्केटला घेऊन जाऊ. त्याच्यासोबतच या शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधावरती वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. जसं की आता तुम्ही बघितलं हे नारळीचं झाड आहे, बाजूलाच आंब्याची झाडं लावलेत त्यांनी, काजूची झाडं लावलेत, त्यानंतर पेरूचं झाड लावलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी बांधावरती सुद्धा उत्पन्नाचा सोर्स तयार केला आहे या शेतकऱ्याने. त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगाचा प्लांट केला आहे, पपई लावलेत, चिकूची झाडं आहेत. आता ती पुढे तुम्हाला दाखवेनच मी. त्या शेतकऱ्याने असं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्या पद्धतीनं प्लांट यांनी बसवलेला आहे. हे बघा चिकूचं झाड आहे, लिंबवाची झाडं आहेत इथे तुम्हाला पुढे दिसतीलच. मिरची पण लावलेत त्यांनी बांधावरती. बाजूच्या साईडला त्यांनी मिरचीचा पण प्लांट केलेला आहे आणि तुम्हाला मध्ये दिसतील की झाडं त्यांनी खूप लावलेली आहेत आणि त्या झाडांचं पण तो उत्पन्न घेतो. जसं की आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचं प्लांट घेतो उत्पन्न. त्याच्यानंतर पेरूच्या सीझनमध्ये पेरूची पण 7-8 झाडं आहेत त्या शेताच्या बांधांवरती. तर ते सगळ्या पद्धतीने तो शेतकरी ना आपल्या शेतीचा पुरेपूर उपयोग करून घेतो. तसेच तो फळभाज्यांवरती पण जास्त भाग देतो कारण इथे त्यांना जवळचं मार्केट आहे बेळगावमध्ये नेऊन या भाज्यांना ते डायरेक्ट सेल करतात. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी ना आपल्या ह्या प्लांटवरती काम केलेलं आहे आणि औषध फवारणी त्यांनी कमीच ठेवलेली आहे या शेतासाठी. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की जेवढे रासायनिक खतांना टाळू शकतोय ना तेवढे आम्ही टाळू शकतो.
टाळायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. हे बघा, त्यांनी पपईची पण झाडं लावलेली आहेत बांधावरती, आणि मध्ये नाही आहे, बांधावरतीच लावलेली आहेत. आणि ते पपईच्या झाडापासून पण ते पपईसुद्धा मार्केटला घेऊन जातात. ही तर तुम्हाला 3-4च झाडं दाखवतोय मी. त्यांचा बराचसा मोठा प्लांट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लावलेले आहेत. हे बघा, चिकूचं झाड आहे, चिकूची फळं पण आलेली आहेत झाडाला, आणि ती पण ते मार्केटला नेऊन सेल करतात. हे बघा, चिकू दिसत आहेत तुम्हाला, हे चिकूची पण त्यांनी फळे लागवण इथे केलेली आहे. बाजूलाच त्यांनी बऱ्याचशा भाजीपाल्यांचा प्लांट तयार केला आहे. हा तुमच्या समोर आता जो प्लांट आहे हा नवलकोलाचा आहे, आणि ह्या प्लांट आता लगभग अनेक त्यांनी 15 ते 20 दिवस ह्याच्यावरती मेहनत करतील, आणि हा प्लांट क्लिअर होईल. त्याच्यानंतर ते दुसरं एक 15-20 दिवस जमिनीला सूर्याच्या उष्णतेला तापण्यासाठी ठेवतायत, कारण त्या जमिनीमध्ये कस जो आहे जुन्या रासायनिक खतांचा किंवा सेंद्रिय खतांचा, तो थोडासा कणखर व्हावा, हा त्यांचा हेतू असतो. आणि शेतामध्ये ती मशागत करतात, आणि असंच उन्हासाठी 15-20 दिवस त्यांनी जमीन तापवायला ठेवतात. त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये नवीन प्लांटचा नियोजन करतात, आणि त्या पद्धतीनं त्यांचं बियाणं, खतं हे सगळी त्यांनी प्लांट रेडी करायच्या अगोदरच करतात. आणि ह्याच्यामध्येच त्यांनी बोलले की त्यांनी कलिंगडाचं सुद्धा मध्ये 4 सऱ्या सोडून असं कलिंगडाचं सुद्धा बी लावलेलं आहे. आत्तापर्यंत ते दिसलं नाही आम्हाला, पण त्यांनी सांगितलं की आम्ही कलिंगडाचं सुद्धा याच्यामध्ये बी लावलेलं आहे. ते बघूया, पुढे भेटलं तर तुम्हाला दाखवेनच. आता मका तरी दिसला, आणि इतर भाज्या पण ते लावत आहेत त्याच्यासोबतच. आता त्यांनी आम्ही पाहूया की त्यांनी ह्याच्यासाठी रासायनिक खतांचा कोणकोणत्या किती पद्धतीचा रासायनिक खत त्यांनी ह्याच्यामध्ये वापरलं आहे. ते आम्हाला सांगितलं की त्या बांधाच्या कोपऱ्यावरती त्यांनी ठेवलेत ते बॉटल्स रासायनिक खतांच्या, आणि पाण्याचा हौद आहे ते असं सांगितलं त्यांनी. आपण जाऊन पाहूया आता कशा पद्धतीने त्यांनी किती रासायनिक खतांचा वापर केला आहे. त्यांनी सांगितले जे ह्या शेतासाठी वापरले ते आम्ही इथंच ठेवले म्हणून सांगितलं त्यांनी. हे बघा, हे ते रासायनिक खतांसाठी, हे त्यांनी रासायनिक खतांची हा हौद आहे, ह्याच्यामध्ये ते रासायनिक खत टाकतात, आणि पूर्ण ठिबक सिंचननं या पूर्ण प्लांटला ते थोडं करून ठिबक सिंचनद्वारे सगळ्या पूर्ण प्लांटसाठी ते रासायनिक खत सोडतात. पुढे त्यांनी सांगितलं त्यांची विहिरी काय 2 विहिरी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपण जाऊन पाहूया की 2 विहिरीमध्ये त्यांच्या बोरवेलचं जे पाणी आहे ते बोरवेलचं पाणी ते विहिरीमध्ये सोडतात, आणि विहिरीतून पाण्याचा उपसा करून ठिबक सिंचननं आपल्या प्लांटला ते सोडतात. तर आम्ही विहीर पाहूया, चला जाऊया विहीर पाहूया. अच्छा, ही बघा त्यांची विहीर आहे पाण्याची. इथून ते पाण्याचा उपसा करतात आणि आपल्या प्लांटला सोडतात. हा जो पाईप गेला आहे ना, ह्याच्याद्वारेच ते ह्या विहिरीमध्ये बोरवेलचं पाणी सोडतात, आणि इथून त्या प्लांटला पाण्याचा उपसा करतात ठिबक सिंचनद्वारे. बाजूलाच त्यांची आणखीन एक विहीर आहे, आणि नवीन प्लांट त्यांनी आता जस्ट बीज रोपण केले त्याच्यामध्ये. ते अजून वरती आलेलं नाही आहे. तुम्हाला दिसत असेल की प्लांट त्यांनी लावलेला आहे. आणि दुसरी विहीर आम्ही बघूया. दोन्ही विहिरीमध्ये त्यांनी पाणी बोरवेलचं सोडले. त्यांचे स्वतःचे 2 बोरवेल आहेत, आणि प्लस त्यांचे धरणाचे सुद्धा पाणी ते युटिलाइज करतात तिथे. हे बघा, हा बाजूला प्लांट आहे त्यांचा, आणि ही विहीर. तो बघा, बोरवेलचं पाणी त्या विहिरीमध्ये पडतं आहे आता सध्या. इथूनच ते पाणी त्या प्लांटला, जेवढे प्लांट आहेत त्यांचे, त्या सगळ्यांना ठिबक सिंचनद्वारे ते पाण्याचा उपसा करतात. आणि हा प्लांट त्यांनी नवीन लावलेला आहे. त्याच्या अजून उगवून नाही आला आहे तो. सध्या त्याच्यावरती काम चालू आहे त्यांचं. आणि अशा पद्धतीने शेतकरी ते काम करतात. ह्याच्या बाजूलाच त्यांनी रस्त्याच्या पलीकडे अजून एक त्यांचा, म्हणजे आता सध्या मार्केटला जाण्यास भाजीपाला पाठवायच्या तयारीत आहेत. तो बघा, हा प्लांट आहे. त्याच्या प्लांटवर आम्ही जाऊया आता. ह्याच्या शेतकऱ्यांचे शेतामध्ये कामगार काम करत आहेत. म्हणजे ही कुठलं बियाणं आहे मला वाटते, ते जवळ जाऊन बघूया आपण. हे बघा, हे त्यांनी काढलेलं उत्पन्न आहे. म्हणजे जे कामगार आहेत त्या कामगारांनी उत्पन्न काढून इथे तयार ठेवलं आहे. आज संध्याकाळी त्यांची गाडी मार्केटला जाणार आहे. त्या मार्केटमध्ये ह्याचा सेल होणार. हे ते काढलेल्या उत्पन्न आहे. मालक येत आहेत समोरून. दोन्ही साईडून जाळ्या वगैरे लावल्यात, आणि त्या जाळींवरती
त्या सगळ्या ह्याचा शेंगांचा वेल जातो. तिथून ते लोक कामगार लावून त्या सगळ्या शेंगा तोडून घेतात आणि ते संध्याकाळी मार्केटला पाठवतात. मग ते उद्या सकाळी 3-4 वाजता त्यांचं म्हणणं आहे की बेळगावमध्ये मार्केट सकाळी 3-4 वाजता सुरू होतं. त्यावेळी त्याचा डायरेक्ट होलसेलमध्ये विक्री होते याची. हा प्लॅन्ट त्यांचा 21 गुंठ्यामध्ये आहे आणि ह्या भाजीपाल्याचं यांनी ह्या प्लांटमध्ये उत्पन्न घेतलं आहे. ह्याच्या अगोदर ह्याच 21 गुंठ्यामध्ये त्यांनी भुईमुग पावसाळ्यामध्ये भुईमुग लावला होता. भुईमुगाच्या शेंगा इथे लावल्या होत्या. ते भुईमुग घेऊन त्याचं उत्पन्न झाल्यानंतर हा त्यांनी दुसरा प्लांट केला. तो पण प्लांट आता संपत आला आहे. ते मला वाटतं लास्ट शेवटची लागण ते तोडतायत भाजीपाल्याची आणि ह्याच्यामध्ये आता पुढे जाऊन आतमध्ये जाऊन शेतामध्ये आम्ही बघूया. तर चला आम्ही पुढे जाऊन बघूया. बाजून ते सांगतात की बाजून जागा आहे, तिथून आम्ही बघूया. ह्या त्यांच्या दिवसभरात त्यांनी काढलेल्या हे आहेत शेंगा आहेत. हे ते विक्रीला संध्याकाळी गाडी लोड करून पाठवतील बेळगाव मार्केटला. तिथून पुढे त्यांचा प्लांट सुरू होईल. आता पुढे कामगार त्यांचे काम करतायत. आजच्या दिवसभरात जेवढे होईल तेवढे ते काढणार भाजीपाला आणि मार्केटला पाठवणार. हे त्यांचे कामगार आहेत, लेबर आहेत. ज्या महिला काम करत आहेत त्या सर्व दिवस पगारावरच आहे. त्या दिहाडी कामगार आहेत ते. त्यांच्याकडे आता जे प्रत्येकाकडे थोडे जे आहे ते एकत्र जमा करणार आणि संध्याकाळी ते मार्केटला पाठवणार. आणि त्यांनी अशा प्रकारे प्लान बनवला आहे. जसं की तुम्ही बघताय आता की तार वगैरे यूज केले त्यांनी, जेणेकरून त्या वेलींना वरती चढता आलं पाहिजेत आणि त्याच्यामुळे त्या तारामुळे त्यांना जास्त शेंगा लागतात. हे बघा, ह्या तर शेंगा आहेत. हे भाजीपाला आहे आणि हे मार्केटला डायरेक्ट ते एक्सपोर्ट करतात इथून. म्हणजे लोकल मार्केटच आहे पण तिथून ते मार्केटला सेल करतात. आणि ते पण आता पुढे जाऊन बघूया. याच्यामध्ये अगोदर त्यांनी बरेच सांगितले की बऱ्याच वेळा आम्ही ह्याच्यामध्ये उत्पन्न घेतलेलं आहे, जसं आम्हाला जमेल तसं. त्यांनी म्हणजे जसं की आता त्यांनी पुढे एक सांगितलं की आम्हाला ह्याच्यामध्ये पत्तागोबीचं पण ह्या प्लांटमध्ये त्यांनी उत्पन्न घेतलं होतं. ते दाखवत आहेत. हे बघा, भुईमुगाच्या शेंगा, कोथिंबिरी आहे ही. याच्यामध्ये कोथिंबिरी पण त्यांनी घेतली होती मध्ये दुसरं उत्पन्न. आणि पुढे जाऊन बघूया आम्ही की ते कशा प्रकारे अजून कोणतं उत्पन्न याच्यामध्ये गेलं. ते बोलले होते की पत्तागोबीचं पण उत्पन्न आम्ही ह्या प्लांटमध्ये घेतलं होतं. तर ते आम्हाला सांगतात की मध्ये पत्तागोबी उगलेले आहेत, तुम्हाला कदाचित पाहायला भेटेल. ते आपण बघूया, भेटलं तर एखादा तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे आहे बघा पत्तागोबी. हा पत्तागोबी ह्याचं उत्पन्न त्यांनी घेतलं होतं ऑलरेडी, पण ते चुकून राहिलेलं आहे. आणि एखादा असं फळ हे लागलं, भाजीपाला लागतो एखादा, ते आम्हाला भेटला एक पत्तागोबीचा प्लांट. तर अशा प्रकारे ह्या शेतकऱ्यांनी आपल्या कमी जमिनीमध्ये जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे खरंच कौतुकास्पद आहे. कारण तो व्यक्ती बोलतोय की मालक बोलत आहेत की ह्या उत्पन्न घेतेवेळी त्यांना फारशी मेहनत करावी लागली नाही सुरुवातीची. आता हे असे उत्पन्न, हे बघा भुईमुगाचे पण वेल दिसत आहे त्याच्यामध्ये. हे बघा भुईमुग आहे. म्हणजे त्यांनी बरेच ह्या प्लांटमध्ये 3-3 महिन्याचे उत्पन्न त्यांनी घेतलेले आहेत आणि बरेचसे प्लांट त्यांनी अशा प्रकारे इम्प्लिमेंट केले त्याच्यामध्ये. तर आपल्याला ह्या शेतकऱ्याचं कौतुकच करावं लागेल, कारण त्यांनी छान प्रकारे आपल्या शेतामध्ये बारमाही शेती केल्यासारखं त्याच्यामध्ये ते दाखवतात की आम्ही ड्रीपनं पाणी पाजत आहेत ते ह्या शेताला. आणि ह्या शेतामध्ये ते अशा प्रकारे उत्पन्न घेतात. आता हे कामगार बोलतात की ते सकाळी 8 वाजता आलेले आहेत आणि दुपारी 2 वाजता त्यांची सुट्टी होणार आहे. तर कामगारांची सुट्टी होण्याचा वेळ अनेक, मला वाटतं फार तर 1-1.5 तास असेल. ते आता जेवणासाठी जात आहेत कामगार आणि जेवण झाल्यानंतर थोडा वेळ काम करतील आणि तिथून मग ते डायरेक्ट आपल्या घरी निघून जातील. अशा पद्धतीने कामगार इथे बरेच 7-8 कामगार आहेत, म्हणजे महिलाच आहेत भाजीपाला वेचण्यासाठी. वेचून ते एकत्र करतात आणि संध्याकाळी त्या मालकाची गाडी येते. त्या गाडीमध्ये माल सगळा लोड केला जातो आणि तिथून तो बेळगावच्या मार्केटमध्ये आज संध्याकाळी 10-11 वाजता निघतील. सकाळी 4 वाजता त्यांच्या मालाची विक्री होईल आणि विक्री करून झाल्यानंतर ते तिथून परत येतात. असं त्यांचं दिनचर्या चालू असतं. म्हणजे 2 दिवसातून 4 दिवसातून त्यांची एक गाडी लोड हा मार्केटला जातो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्या पद्धतीनंच त्या प्रकारेच ते स्टेप बाय स्टेप सगळ्या, आता जसं की खाली नवलकोराचे उत्पन्न होतं, बाजूला त्यांनी हिरवी मिरची लावलेली आहे, ह्याच्यामध्ये दुसरं उत्पन्न आहे,
परत आंतरपीक पण घेत आहेत. अशा प्रकारे त्यांचं कंटिन्युअसली काही ना काही उत्पन्न हे चालू असतं आणि ते मार्केटला आपल्या पद्धतीनं पाठवत असतात. तसंच या अशा प्रकारची शेती करायसाठी फार महत्त्वाचं म्हणजे पाण्याची उपलब्धता होणे गरजेचं आहे. कारण वेळेवर त्या शेताला पाणी पोचवणे हाच त्या शेतकऱ्याची खासियत आहे आणि त्यासाठी त्यांना कामगार पण अवेलेबल करून घ्यावं लागतात. कारण एका शेतामध्ये पाणी सुटलं की लगेच दुसऱ्या शेताचं काम संपलं पाहिजे आणि तिथे ज्यावेळी पाणी जाईल त्यावेळी इकडच्या शेताचं काम संपलं पाहिजे. आपण हा व्हिडिओ इथेच